प्रस्ताव सादर करत असताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली। पुढची बातमी आपण पाहूया। बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये 2 ठिकाणी मॅनहोल धोकादायक पद्धतीने उघडी असल्याचं एबीपी माझानं आज सकाळी दाखवलं। कुर्ला काजूपाडा आणि अंधेरी सबवे इथली मॅनहोल उघडी होती। एकीकडे रस्त्यात पाणी साचत असताना मॅनहोल उघडी ठेवली कशी असा सवाल उपस्थित झाला। माझाच्या बातमीनंतर तातडीने दखल घेत काजूपाड्याचं मॅनहोल झाकण लावून बंद करण्यात आलं। महापौरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। उघडी मॅनहोलची पाहणी करण्यासाठी महापौर तातडीने दौऱ्यावर निघाल्या। या प्रकरणात चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं महापौर म्हणाले। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी मुंबईच्या महापौर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। सखल भागात अतिवृष्टी झालेली आहे। निचरा पाण्याचा सकाळी देखील आपल्याला होताना दिसलेला नाहीये। आता देखील पाऊस सुरू आहे। काय नेमकी परिस्थिती आहे, तुम्ही काय आढावा घेतला? मी संपूर्ण माहिती घेतली आणि आता मी व्हिजिट करायला प्रत्येक ठिकाणी निघतेच आहे। तर मालाड सबवे असेल, अंधेरी सबवे असेल, हिंदमाता असेल, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। परंतु मालाड असेल, हिंदमाता असेल किंवा गांधी मार्केट असेल, त्या ठिकाणी पाणी साचून त्याचा निचरा सुद्धा झालेला आहे। अंधेरी सबवेला पाणी जास्त प्रमाणात स्टॅग्नंट राहिलेलं आहे। तर अंधेरीच्या बाबतीत वारंवार आम्ही सांगितलं की अंधेरीमध्ये आम्हाला ॲडिशनल पंप लावून मोगरा नाला जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पाणी फेकावं लागेल। बाकी ठिकाणी जर परिस्थितीचा आढावा घेतला तर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला आहे। लोकल सेवा आणि BST बसची वाहतूक ती सुद्धा सुरळीतपणे चालू आहे। सर्वात माझ्यासाठी महत्त्वाचं आजच्या तारखेला जर काय असेल तर ते मॅनहोल्स असेल, कारण त्याच्यामध्ये असं आहे की पाण्याच्या खालचे असलेले मॅनहोल्स ते दिसत नाही आणि आपली मुंबईकर त्याच्यावरून चालतात। ज्याच्या आपण मागचा आढावा घेतला तर बऱ्यापैकी लोकांची प्राण मॅनहोल्समध्ये गेलेले आहेत। या ठिकाणी मी मीडियाच्या माध्यमातून अतिशय कडक शब्दात सांगते की ज्या वॉर्डमध्ये ज्या ठिकाणी मॅनहोल्स मला झाकणं नसतील, ती ओपन असतील, तर त्या ठिकाणी त्या जेईवरती, त्या अभियंत्यावरती जबाबदारी निश्चित करून त्याला पण निलंबनाची कारवाईचे मी आदेश काढले। या ठिकाणी आपण मुंबईच्या सेवेसाठी 1916 हा सुद्धा आपण नंबर हा प्रखरपणे कार्यान्वित केला आहे। ज्या ज्या लोकांची त्याच्यावरून फोन येणार आहेत इमिजिएट आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि जी काही तिकडे त्यांना आपल्याला यंत्रणा द्यायची ती आपण देणार आहोत। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे दादरमधल्या हिंदू कॉलनीमध्ये पाणी साचलं होतं आणि यावेळी सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे एक व्यक्ती खड्ड्यात पडली। दरम्यान यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे। पाहूया। तर ही दृश्य काही वेळापूर्वी समोर आलेली होती। एक वृद्ध व्यक्ती या पाण्यातून वाट काढत होते। त्याच वेळी तिथे असलेल्या खड्ड्यामध्ये घेतलेलं किमान 45-50 वयाची ग्रस्त इतक्या जोरात पडले, समजा ते गटार असतं तर खालीच गेले असते, अशी यांची पोलखोल होते। माझं म्हणणे, आम्ही तुमच्यावर काहीतरी निराधार आरोप करायला नाही आलोय, पण तुम्ही जे निराधार आरोप केलात त्याचा आता खंडन करताय, तेव्हा आता तुम्ही सत्य परिस्थिती मांडताय, मग तेव्हा काय फक्त आरोप करण्यासाठी तुम्ही होते? तर मुंबईमधल्या नाल्यांमधला गाळ अजूनही काढलेला नाही। मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची पोलखोल होतीये अशी टीका माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केली आहे। दरम्यान यावर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। केलेल्या उपाययोजनाला कुठेही आम्हाला क्रेडिट दिलं नाही आणि नकोच। आम्ही मुंबईकरांसाठी केलं होतं, केलं आहे, करत राहू। पण आज मात्र गेल्या 1 महिना आधी, लढाईच्या आधीच तलवारी मॅन केल्या होत्या भारतीय जनता पार्टी आणि गुटनी। गुट कशातच नाही, पण भारतीय जनता पार्टी आहे, तर त्यांनी ते मॅन केल्या। आणि आत्ता मी आपल्या माध्यमातून सगळं ऐकते, तो गाळ काढला नाही, तो काढला होता नक्की। आपण ते बघतो ना, अरे इनको कहना क्या है। मलिष्काने गाणं काढलं होतं, पेडणेकर ताई विसरल्या असतील। या 25 वर्षामध्ये काय मुंबईची त्यांनी तुंबई केली आहे, अख्ख्या मुंबईने पाहिलंय। या ठिकाणी 500 कोटीची रस्त्याची कामं निघत होती,
तर 500 कोटीची पॉर्टल्सची कामं निघायची एवढी मानसिकता त्यांनी ठेवली होती. आज जर तुम्ही पाहिलं तर 2014 नंतर जो मुंबईचा विकास चाललाय, जो फुल फ्लेजमध्ये, आज तुम्ही बघताय आपण पॉर्टल्सची 50 कोटीपर्यंत फक्त टेंडर काढलेलं आहे. अर्ध्यापेक्षा आपण निम्म्यावरती आलेलो आहेत. हेच आपल्या कामाचं हे आहे. त्या ठिकाणी पेडणेकर ताईंना सांगा, घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, फील्डवर उतरा आणि काम करा. दरम्यान या सगळ्या प्रकारावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी मुंबई महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. पाहूया. कारवाई व्हायला पाहिजे ना. हे गुन्हा झाला ते दाबून टाकतील. यांच्याकडे सर्व यंत्रणा आहेत. पण हे सर्व नंतर होईल. मुंबईकरांचं काय चूक आहे? मॅनहोल उघडे ठेवलेले आहेत की बंद केलेले हेच माहीत नाहीये. पुढे जायचं का पाठी जायचं? म्हणजे मुंबईकरांना परत पाण्यामध्ये पूर्ण रीतीने यांनी टाकण्याचं काम केलेलं आहे. मुंबईकर माफ करणार नाही. पावसाला सुरुवात झाली नाही तरी एवढा पाणी रिमझिम पडतोय, तर एवढा पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे. जिथे जिथे साचतंय, जर पूर्ण 26 जुलै सारखा झाला तर पूर्ण मुंबईमध्ये स्विमिंग टँक होईल. मुंबईच्या महापौराला काय अधिकार वाटत नाही. मुंबईच्या महापौराच्या आजूबाजूला बसतात भाजपचे मोठमोठे नेते, तेच डिसिजन घेतात. हे फक्त नावाची खुर्ची आहे. मुंबईमध्ये किती नाले सफाई झाली आणि किती यांचे दावे खरे आहेत हे आता दिसून येत आहे. मुंबईमध्ये हा पहिलाच पाऊस आहे, अजून जोरदार पाऊस पडलेला नाही आहे आणि त्यामुळे मुंबईची ही परिस्थिती झालेली आहे. मला वाटतं कोणत्याही प्रकारचे छोटे नाले असतील, मोठे नाले असतील, हे कुठे पूर्णपणे साफ झालेलं नाही आणि केवळ ठेकेदारांची पाठराखण करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. विरोधकांनी खऱ्या अर्थाने जेव्हा सूचना केल्या असतात त्यावेळी दखल घेऊन खऱ्या अर्थाने ते काम व्हायला पाहिजे होतं, नालेसफाई व्हायला पाहिजे होती. परंतु केवळ फोटो काढणं, पाणी दौरे करणं याच्यामध्ये मशगूल असल्यामुळे हे परिणाम मुंबईकरांना भोगायला लागतात.